हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला, इथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। ई-केवायसी अभावी रखडले 85,528 शेतकऱ्यांचे अनुदान। नगर जिल्ह्यामध्ये 5.40 लाख शेतकऱ्यांना 10.2 अब्ज अनुदान वितरित करण्यात आले। कोपर गावातील 951 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले असून आमदार आशुतोष काळे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे। टेल राईट बंदिस्त नलिकामुळे जलसमृद्धी प्रकल्प। थंडीची चाहूल लागताच बाजरीला मागणी वाढलेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा किलोमागे 6 ते 8 रुपयांनी दरवाढ झालेली आहे। स्मार्ट विद्युत मीटरचा ग्राहकांना स्मार्ट शॉक, वीज बिल पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आलेली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्येच कपाशीचा सुपडा साफ झालेला असून केलेला खर्च निघणे सुद्धा अवघड झालेला आहे। जानेवारीपर्यंत चालतो हंगाम। रेणापुरामध्ये 2 खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 1,500 शेतकऱ्यांनी केली नोंदणी, भाव पडलेलेच। राज्यामधील 44 शासकीय ग्रंथालयातील 41 लाख पुस्तके आता तुम्हाला एका क्लिकवरती बघायला मिळणार आहे। वाचन संस्कृतीला बळ येण्यासाठी 36,000 सभासद घेत आहेत लाभ। सांगोला तालुक्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र 70% घटलेले असून रब्बी हंगामाची पेरणी ही लांबणीवरती पडल्याचा परिणाम होतोय। मक्काचे क्षेत्र तिपटीने वाढले। कांदा लिलाव मक्का खरेदी सुरू न केल्यास आंदोलन करू, शिवसेना व उभाटा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शिर्डी हैदराबाद महामार्गावरती ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा कहर सुरू असून ओव्हरलोडिंगमुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे। कर्कश आवाजामध्ये गाणी। एसटीची स्मार्ट कार्ड योजना 3 वर्षापासून बंदच आहे। 2016 पासून सुरू झालेली स्मार्ट कार्ड योजना अखेर बंद झालेली आहे। ई-केवायसी करण्याची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत अभिजित मोलाने यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे। प्रक्रियेसाठी अधिकचे 40 दिवस मिळालेले असून महिलांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शेजाऱ्यांनीच पडवली सोयाबीनची पोती। नायगाव परिसरामध्ये चोरीमध्ये 5 जणांना केली अटक। अवकाळी पावसामुळे रब्बीतील कडधान्य पिकांना बाधा झालेली असून रायगड जिल्ह्यामध्ये भात शेतीमध्ये अधिक ओलावा असून भुईमूग मूग पिकावरती परिणाम होतोय। ताम्हिणी घाटामध्ये भीषण अपघात झालेला असून 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। उंच कड्यावरून 500 फूट खोल दरीमध्ये थार कोसळली, 2 दिवसांनी सापडले मृतदेह। नितीश कुमार यांची मुख्यमंत्रीपदाची विक्रमी 10व्यांदा शपथ घेण्यात आली। बिहारमध्ये सम्राट चौधरी, विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी। सौर ऊर्जा परिवर्तनाचे साधन आहे, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून माहिती देण्यात आली। COP30 जागतिक हवामान परिषद पार पडली। खानदेशामध्ये केळी दरांवरती 4 महिन्यांपासून दबाव असून सरासरी दर प्रथमच नीचांकी 400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। अकोला जिल्ह्यामधील 20 केंद्रावरती होणार रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा। केंद्रामध्ये कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे। 52 पर्यवेक्षक व 241 समावेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। उत्पादनामध्ये पुणे नाशिक आघाडीवरती असून कोकण अमरावती विभाग माघारलेले आहे। शेतकऱ्यांचा एकच सूर, विदर्भामध्ये दुग्ध उत्पादन व्यवसायाच्या वाढीसाठी ठोस उपाययोजना हव्या। तुरीवरती शेंगा पोखरणाऱ्या अळीचे आक्रमण झालेले असून तूर पिकांवरील अळ्यांचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक असणार आहे। तुकडेबंदीवर आक्षेपच नाहीत तरी सुद्धा अंतिम मजुरीचे अडले घोडे। राज्यामधील केवळ अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची समस्या आहे। याबाद येथे पीक पद्धतीवरती आधारित शेतकरी प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये महाविस्तार ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेण्याच्या देण्यात आल्या सूचना। हमी दराने केवळ 426 क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील 6 केंद्रावरती सोयाबीनची आवक वाढणार तरी कधी? 3 केंद्रावरती सोयाबीन खरेदीचे वास्तव आहे। डोणगाव परिसरामध्ये तोटी चोर सक्रिय झालेले असून शेतकऱ्यांच्या 100पेक्षा अधिक तोट्यांची चोरी झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणारसह अन्य ठिकाणी सुद्धा होत आहे चोरी। रोहित्र ओव्हरलोड, शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले। रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनावरती परिणाम होणार। शेतकऱ्यांना सिंचनाचे मोठे संकट असून नुकसानीची सुद्धा भीती आहे। आधीच दिवस होतोय लहान, त्यामध्ये वीज बिल न भरल्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक घरांमध्ये अंधार होतोय। महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम पथक।
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांची मंत्रालयामध्ये धडक, उपसचिवाला दिले निवेदन, लवकरच सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. येवल्यामध्ये अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 38 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार, 7,000 शेतकरी अनुदानापासून वंचित. 8 लाख ग्राहकांसाठी 30 MVA वीज क्षमता वाढणार, शहर वीज समस्यामुक्त होणार, नवीन 3 सबस्टेशन मंजूर करण्यात आले. जलसंपदा विभागाकडून टेल टू हेड होतोय कालवा स्वच्छतेचे काम, तिसंगी सोनके तलाव लाभक्षेत्र, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. आधार कार्डावरती 1 तर जन्म प्रमाणपत्रावरती 2री जन्मतारीख, जन्मस्थळ 3रेच दाखवले, विलंबाने जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा घोटाळा. 2 मिनिटाचा रागावरा, सकारात्मक जगायला शिका, भरपूर कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल, असे हबप निवृत्ती महाराज इंदोरीकरांचा हितोपदेश. सोयगाव तालुक्यामध्ये ज्वारीच्या क्षेत्रामध्ये घट झालेली असून मक्याच्या क्षेत्रामध्ये तब्बल 3 पटीने वाढ झालेली आहे. अनुदानित हरभऱ्याचे 60 क्विंटल बियाणे. तोपडा परिसरामध्ये PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा 3.37 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आलेला आहे. पांढऱ्या सोन्याला 8,100 रुपयांचा भाव मिळतोय. फुलंब्री जिल्ह्यामध्ये CCI केंद्रामध्ये खरेदी सुरू करण्यात आली. फुलंब्री पाचोडमध्ये सुद्धा प्रारंभ झालेला असून हमी भावाची अंमलबजावणी, नोंदणीस कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रब्बी पेरणीसाठी 708 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा, प्रशासनाकडून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुद्धा वेगात सुरू आहे. 2 लाखांवरती शेतकऱ्यांकडे अद्याप सुद्धा फार्मर ID नाही, मिशन मोडवरती काम गरजेचे आहे. माहिती अधिकारातून माहिती आली समोर. मोंढा झाला थप्प्याने गोदाम, शेतमाल अडगडीमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांची होते गैरसोय. घरकुल कामामध्ये दिरंगाई, उपसंचालक पानघडे यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. वसमत परिसरामध्ये 15 दिवसांमध्ये रोहिओ अनुदान देण्याचे निर्देश करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवडलेले असून कापसाची केवळ 6,900 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. खतांच्या भावामध्ये सुद्धा आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये आजवरती 28% क्षेत्रावरती रब्बी पेरणी झालेली असून ज्वारीला पसंती मिळत आहे. मंठा तालुक्यामध्ये 10,000 हेक्टरवरती झाली पेरणी. परमतुरामध्ये कापसाला 7,101 रुपये तर सोयाबीनला 4,500 रुपयांचा दर मिळत आहे. परतूर येथे कापूस व सोयाबीन खरेदीचा शुभारंभ. याआधीच दिवस लहान, वीज बिल न भरल्यामुळे घरांमध्ये अंधार होतोय. महावितरणकडून लातूर जिल्ह्यामध्ये 2,11,623 ग्राहकांकडे 89 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी. दुःखदायक, नांदेड जिल्ह्यातील सर्व जलसाठे आता 100% भरलेले असून रब्बीची आता चिंता मिटलेली आहे. पाण्याचा योग्य वापर करीत रब्बी उन्हाळी पिकांची लागवड करा. पुराच्या पाण्यामधून 2,115 मेगावॅट वीज निर्मिती. येलदरी धरणामधून क्षमतेपेक्षा 2.5 पट विसर्ग करण्यात आलेला आहे. रब्बी हंगाम बहरणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. महसूल मंत्री बावनकुळेचा दावा. केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट विजयाच्या रणनीतीसाठी. वर्धा जिल्ह्यातील 20 गावांना मिळणार आता आधार. शेतीसाठी सुविधा होणार उपलब्ध. दिलासाचा उपक्रम. गावामध्ये डिजिटल सुविधा. वणी येथील तालुका कृषी विभागाचा कारभार हा रामभरोसे असून कागदोपत्री दौरे दाखवून वरिष्ठांची फसवणूक केली जाते. 4 लाख शेतकऱ्यांना मिळणार रब्बीसाठी 2,000 रुपयांचे बूस्टर. PM किसान सन्मान निधीची रक्कम बँक खात्यामध्ये आता जमा होणार. शेतवाट विस्तारीकरणानंतर पानंद रस्ते देणार आनंद. सुमारे 3,000 किलोमीटर रस्त्यांचा टप्पा गाठण्यासाठी प्रशासनाची आता तयारी सुरू आहे. GM केळी वाण आल्यास उत्पादकांना होणार मोठा फायदा. जळगाव केळी तज्ज्ञ KB पाटील यांच्याकडून दावा करण्यात आला. कांदा पिकावरती करपा आणि भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतोय. अतिवृष्टी आणि आर्द्रतेमुळे कांदा पिकांचे झाले मोठे नुकसान. सप्टेंबरच्या नुकसानग्रस्तांना मदत. ऑक्टोबरच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून 54 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली. 918 शेतकऱ्यांना प्रशासनाने DBTद्वारे खात्यामध्ये दिले पैसे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 69,000 वीज ग्राहकांकडे 222 कोटी रुपयांची थकबाकी असून महावितरणकडून वीज बिल वसुली मोहीम वेगामध्ये सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला सुरुवात झालेली असून मात्र दर घसरल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. कांदा शेतामध्येच पडू दिला, काहींनी काढणी थांबवली. राज्यामधील 38 साखर कारखान्यांनी थकवली 140 कोटी रुपयाची FRP. मागील वर्षीच्या गाळपाची थकबाकी असून यंदाचा हंगाम सुरू होऊन झाले 20 दिवस.
बीएड प्रवेशासाठी मोठी गर्दी करण्यात आलेली असून यंदा 92% प्रवेश. मात्र कधी होणार शिक्षक भरती? सीईटी सेलतर्फे राज्यामध्ये 483 बीएड महाविद्यालयामध्ये झाले प्रवेश. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक असून 4 फेऱ्यांमध्ये प्रक्रिया होणार. घरकुल ड यादीमधील लाभार्थी ठरले अपात्र. भावी निमगाव येथील प्रकार गरजू घरकुलांपासून वंचित. वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींना शासनाची विशेष सुविधा. संबंधित लाभार्थीने त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र तसेच घटस्फोट प्रमाणपत्र जोडावे. शहरामधील रेशन दुकानदारांसमोर 10 दिवसांमध्ये वाटपाचे आवाहन करण्यात आले. रेशन कार्ड धारकाची धान्य वाटपासाठी अतिरिक्त मुदतवाढीची मागणी. लाभार्थ्यांना करावे लागते प्रतीक्षा. सर्व्हर डाऊन समस्येमुळे जन्ममृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे होत असून शासकीय कामे लांबणीवरती गेले. कडाक्याच्या थंडीमध्ये हुरड्याला वाढली मागणी. प्रति किलो 350 ते 400 रुपयांचा मिळतोय भाव. सोलापूर संभाजीनगरमधून हुरड्याची आवक सुरू करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.